हरे कृष्ण. तर आज आपण भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायाविषयी ऐकणार आहोत. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. या अध्यायामध्ये प्रकृतीच्या 3 गुणांविषयी माहिती दिलेली आहे. आता या अध्यायाची लिंक काय आहे मागच्या अध्यायाशी, काय जोड आहे मागच्या अध्यायाशी. 13व्या अध्यायात 22व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पुरुषा प्रकृतीस्तो हि भुंक्ते प्रकृती जनगुणान कारण गुण संगस्य सत असत योनी संगसु योनी जन्मसु. तर जीव जो शुद्ध असतो तो या प्रकृतीच्या संपर्कात येतो, तो प्रकृतीच्या गुणांच्या संपर्कात येतो आणि गुणांशी संपर्क आल्यामुळे त्याचा अनेक प्रकारच्या चांगल्या अथवा वाईट योनीमध्ये, चांगल्या अथवा वाईट शरीरामध्ये जन्म होतो. मग साहजिकच प्रश्न असा पडतो अर्जुनाच्या डोक्यामध्ये हा श्लोक ऐकल्यावर, हे गुण काय आहेत? ज्या गुणांच्या संघात आल्यामुळं कारण गुण संगस्य, ज्या गुणांच्या संपर्कात आल्यामुळं अशा प्रकारे घडतं, त्या गुणांविषयी माहिती असणं मला आवश्यक आहे. हा प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये लोळत होता आणि हे हेरून भगवंतांनी हा 14वा अध्याय सांगितला. त्याला म्हणतात गुणत्रय विभाग योग, प्रकृतीच्या 3 गुणांची माहिती. कसा अध्याय सुरू करतात भगवंत म्हणतात, श्रेय एव प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् यज्ञात्वा मुनीः सर्वे परम भावम इतो गतः. की हे जे ज्ञान आहे हे कसं आहे हे तुला परत सांगतोय मी. भूय एव प्रवक्ष्यामि, मी तुला परत सांगतोय, ज्ञानानां ज्ञानमुत्तमम्, ज्ञानामध्ये सर्वोच्च ज्ञान आहे. आता प्रश्न असा पडेल, हे ज्ञान सर्वोच्च कसं काय? आपण मागच्या अध्यायांमध्ये ऐकले, 9व्या अध्यायामध्ये, 10व्या अध्यायामध्ये, की भक्तीचं ज्ञान जे आहे ते सर्वोच्च आहे. भगवंत म्हणतात की भक्तीचं ज्ञान मिळाल्यावर अजून काय ऐकण्यासारखं उरत नाही. हे आपण मागच्या अध्यायात म्हटले सर्वात गुह्य ज्ञान काय, आपण 9व्या अध्यायात पाहिलं, जे भक्तीविषयी ज्ञान आहे, भगवंताच्या भक्तीविषयी ज्ञान आहे. मग या ज्ञानाला भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तम असं भगवंत का बरं म्हणतात? सगळ्या ज्ञानावर उत्तम ज्ञान आहे. त्याचा अर्थ असा आहे की जे भौतिक प्रकृतीविषयी, जे भौतिक सृष्टीविषयी जाणण्यायोग्य आहे, त्या ज्ञानामध्ये हे ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. ज्याला या भौतिक जगाविषयी जाणून घ्यायचं आहे, आजचे वैज्ञानिक लोक अनेक प्रकारे जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. भौतिक जगाविषयी वेगवेगळ्या प्रकारे संशोधन करतायत. जग कसं निर्माण झालं, जगाची सृष्टी कशी निर्माण झाली, बिग बँग थेरी, ही थेरी, ती थेरी, अनेक प्रकारे संशोधन सुरू आहे. या सगळ्या प्रकारच्या ज्ञानामध्ये उत्तम ज्ञान कुठलं आहे? या 3 गुणांचं ज्ञान. आणि हे जाणल्यावर इदम ज्ञान उपाशित, हे जाणल्यावरती सगळे मुनी जे आहेत ते परम भाव प्राप्त करतात, असं भगवंत या पहिल्या श्लोकात सांगत आहेत. आणि मग पुढे काय होईल या ज्ञानाचा आशय घेतल्यावर? इदम ज्ञान उपाशित्य मम साधर्म आगता, माझा व्यक्ती जवळ येतो. का साहजिकच जो भौतिक प्रकृतीविषयी जाणतो त्याची इच्छा काय निर्माण होती, या भौतिक जंजाळात कसं बाहेर यायचं. तर तो मम साधर्म आगता, तो माझ्या जवळ येतो, तो माझी जवळीक प्राप्त करतो. सर्गे पिनोपजायन्ते, जे सृष्टीची निर्मिती होती असा जीव परत या सृष्टीमध्ये येत नाही, तो शाश्वत अध्यात्म जगात राहतो. प्रलयेना व्यथंतीच, आणि एखादा जीव असला आतमध्ये तर प्रलय काळ जे येईल, जे संहार होईल, नष्ट होईल त्या गोष्टी, की आपलं शरीर नष्ट होईल, त्यावेळी हा व्यक्ती अजिबात गोंधळून जात नाही. मग आता प्रश्न पडतो, या सृष्टीविषयी ज्ञान घ्यायचं आहे, या भौतिक प्रकृतीविषयी ज्ञान घ्यायचं आहे, कोणी केली भौतिक प्रकृती निर्माण? असा प्रश्न कोणाच्या मनात पडेल? जो अर्जुनाच्या मनात पडला. आणि भगवंत उत्तर देतात 3ऱ्या श्लोकामध्ये, मम योनिर्भवत् ब्रह्म तस्मिन् गर्भ ददाम्यहम् संभवा सर्वभूतेषु ततो भवति भारतः. की मी या भौतिक प्रकृती संपर्कात आलो, भौतिक प्रकृती तत्वरूपामध्ये, ब्रह्मरूपामध्ये किंवा महत्त्व रूपामध्ये, शाश्वत रूपात अस्तित्वात आहे. कारण ती भगवंताची ऊर्जा आहे. जर सूर्य अस्तित्वात आहे, सूर्य आहे म्हणल्यावर प्रकाश आहेच, उष्णता आहेच. तसं भगवंत आहेत म्हणल्यावर भौतिक प्रकृती आहेच. पण त्या भौतिक प्रकृतीच्या संपर्कात ज्यावेळी मी येतो, मम ब्रह्म महत् योनीर, माझी योनीवर संपर्कात येते, तस्मिन् गर्भ ददाम्यहम्, मी या भौतिक प्रकृतीमध्ये जीवांना टाकतो. संभवा सर्वभूतेषु तत भवति भारत, सगळ्या जीवांना मीच या जगामध्ये टाकतो. ठीक आहे, अर्जुन म्हणा हरकत नाही, पण हे तर एकदाच घडतं. ते भगवंत भौतिक प्रकृती नजर टाकतात आपली,
आणि नजर टाकतात, नजरेच्या माध्यमातून ते अनेक जीवात्मे टाकतात. हे एकदाच झालं. पण आता परत 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 जीव निर्माण होत आहेत, परत परत जीवांना वेगळे शरीर मिळत आहेत. अरे त्याचे काय संबंध नसेल ना, त्याचे काय संबंध भगवंताला नसेल. भगवान नाही, असं नाहीये. सर्व योनिश कौंतेय मूर्तया संभवन्त्याम तासां ब्रह्ममहज्योनिर अहम बीजा प्रदपितः. हे अर्जुना, असं समजू नकोस हे सगळं एकदाच घडलंय. आता सुद्धा एखाद्या आत्म्याला शरीर मिळतं, भले त्या आत्म्याचे अनेक शरीर मागच्या जन्मात झालेले आहेत. ज्यावेळी आत्मा एखादा शरीर घेतो त्यावेळेस मीच बीज प्रदान करणारा पिता आहे, मीच सगळ्यांचा पिता आहे. जरी आता एखाद्या जीवाला, एखाद्या माणसाला एखादे पिता असेल, एखादी माता असेल, तरी पण ऍक्च्युअल पिता मीच आहे. आता हे कसं ओळखायचं? एकदा भगवंताने सगळे जे जीवात्मे आहेत, ज्यांना या आध्यात्मिक जगात राहायची इच्छा नाही आहे, ज्यांना भगवंताच्या दूर जायचं आहे, त्यांना टाकून दिले एकदा आणि त्यांना शरीर मिळत गेली. परत भगवंत कसे काय पिता? ह्याचा अर्थ असा आहे, ह्याचं ऍक्च्युअली मर्म असा आहे की ज्यावेळी एखादा जीव शरीर सोडतो आणि पुढच्या शरीरात प्रवेश करतो, त्याला पुढचे शरीर मिळणार आहे कोण ठरवतं? त्याचे कर्म ठरवतात. पण या कर्माचा रेकॉर्ड कोण ठेवतं? कर्माचा सगळा डेटा कोण मेंटेन करतं? ती मेंटेन करणारे व्यक्ती भगवंत. भगवंताच्या आधिपत्याखाली, भगवंताच्या नजरेखाली या घटना घडत असतात. सो जोपर्यंत भगवंत सँक्शन करत नाहीत, जोपर्यंत भगवंत परवानगी देत नाहीत की आता या जीवाची ही कर्म आहेत आणि त्याला प्राण्याचं शरीर मिळालं पाहिजे, त्याला देवतेचं शरीर मिळालं पाहिजे, त्याला मनुष्य शरीर मिळालं पाहिजे, मनुष्य श्रीमंत माणसाचं शरीर मिळालं पाहिजे, गरीब माणसाचं शरीर मिळालं पाहिजे, हे सगळं भगवंताने मेंटेन केलेल्या रेकॉर्डवरती अवलंबून असतं. सो भगवंत परवानगी देतात म्हणून आत्ता जे शरीर मिळतात लोकांना, जीवांना, ती भगवंतच देत आहेत. म्हणून भगवंत शाश्वतरित्या प्रत्येक जन्मात सर्वांचे पिता आहेत, असं भगवंत इथं सांगत आहेत. आता ही प्रकृती कशी काम करते, हे गुण कसे काम करतात? सगळ्यात पहिला गुण किती आहेत? ज्या गुणांद्वारे प्रकृती काम करते. गुण म्हणजे दोऱ्या. आपल्याला 3 दोऱ्या बांधल्या गेल्या आहेत. कुठल्या नावात त्या 3 दोऱ्यांची? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. या 3 दोऱ्यांद्वारे प्रत्येक जीव प्रकृतीशी बांधला गेला आहे. आपल्याला वाटते की आपण काम करतोय, पण वास्तविकपणे काम प्रकृती आपल्याकडनं करून घेत आहे. हे बंधनामध्ये आपण आहोत, बांधलो गेलो आपण. पण ही दोरी अदृश्य आहे, आपल्याला दिसत नाही. सो कुठल्या दोऱ्या? 3: सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आता भगवंत सांगत आहेत या 3 गुणांची काय लक्षणं आहेत. सगळ्यात पहिलं सत्वगुणाचं लक्षण. तत्र सत्व निर्मलत्वम प्रकाशकम अनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानगः. काय लक्षण आहे व्यक्ती? सत्वगुणाची वाढ झाली आहे की सत्वगुण हा जास्त व्यक्तीमध्ये. सत्वगुण हा प्रकाशकम अनामयम, हा पापांपासून मुक्त आहे, हा निर्मळ आहे. आणि प्रकाशकम, हा प्रकाश देणार आहे, हा हृदय ज्ञानानं भरवून टाकणार आहे. हा व्यक्तीला अज्ञानात ठेवत नाही. जीवनाविषयी, भगवंताविषयी, भौतिक प्रकृतीचे ज्ञान देतो. मी नक्की कोण आहे? हे शरीर मी आहे का? शरीरापलीकडचा आत्मा मी आहे? मी जर आत्मा कुठे जातो? कशा आधार ठरतं? हे सगळं ज्ञान ज्याच्यामध्ये सत्वगुणाचा विकास झाला आहे, ज्याच्यामध्ये सत्वगुण हा प्रधानता आहे, हे ज्ञान विकसित होतं. हे ज्ञानाद्वारे व्यक्ती प्रकाशित होऊन जातो. पण याचा अर्थ जो सत्वगुणी व्यक्ती आहे तो मुक्त आहे का? नाही. पुढच्या वेळी भगवंत म्हणतात तो बांधला गेला आहे 2 गोष्टीद्वारे. ज्ञानसंगेन, ज्ञानाद्वारे, आणि सुखसंगेन, सुखाद्वारे. समस्या काय आहे? व्यक्ती जे ज्ञान होतं त्यावेळी तो विचार करतो आता मी सुखी आहे, तर आता सुख वाटतं. आणि सुखी असल्यामुळं तो त्याच्या पलीकडे त्याचा विचार करत नाही. तो म्हणतो मी सुखी आहे, मी आता कशाला काय करू? तेव्हा तो या सत्वगुणाच्या पलीकडे शाश्वत भक्तिमय जग आहे, जे जिथं जो आनंद आहे त्या सुखाच्या शतकोटीपेक्षा हजारो कोटीनं, लाखो कोटीनं जास्त आहे. त्या आनंदाकडे, जो आत्म्याचा आनंद आहे त्याकडे तो जायला जात नाही. सत्वगुणाचा आनंद आत्म्याचा आनंद नाहीये, हा भौतिक प्रकृतीत मिळणाराच आनंद आहे. पण इतर आनंद आहे हा निर्मळ आहे, हा पवित्र आहे, हा शुद्ध आहे. त्यामुळं माणसाला असं वाटतं मी सुखी आहे. आता आपण रजोगुणाकडे येऊया. रजोगुणाचं काय लक्षण आहे? अत्यंत तीव्र इच्छा जीवन भोगायची. रजो रागात तृष्ण संग समजवा. तृष्ण म्हणजे अत्यंत तीव्र इच्छा, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. आणि साहजिकच मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे केलं काय होतं व्यक्तीचं? तो काबाड कष्ट करतो, तो गाढवासारखे कष्ट करतो, डॉंकी वर्क.
किंवा मूर्खासारखी कामं करणं, अतिरेक करणं कामाचा. का? पैसा पाहिजे. कशासाठी पाहिजे? भोगायला पाहिजे. आणि तसे वाटेल ते करायचे अरे माझी. ही गोष्ट काय करते माणसाला? कर्माद्वारे बांधून ठेवतो. रजोगुण माणसाला त्याच्या कर्माद्वारे बांधून ठेवतो. आणि तिसरा तमोगुण. तमोगुणाचं काय लक्षण आहे? अज्ञान. पूर्णपणे अज्ञान आणि मोह. व्यक्ती हा पूर्णपणे मोहित आहे. जसं दारू पिलेला व्यक्ती आहे. दारू पिलेला असतो, तो गटारात पडलेला असतो, त्याला काहीच कळत नाही. मी कुठं पडलोय, मी कुठं घाण्यामध्ये आहे, मी काय खातोय, मी काय पितोय. आपण त्याला मारलं जरी कानाखाली, त्याला काही कळत नाही. तर तो गुंगीत आहे. तमोगुणाचं लक्षण हे आहे. व्यक्ती एवढा मोहित आहे जगाविषयी. आणि त्याचं लक्षण काय आहे? आळस अत्यंत. जसं दारू पिलेला व्यक्ती पडलेला असो, व्यक्ती अत्यंत आळशी असतो. त्याला मध्ये काम करायची इच्छाच नसती. त्यानंतर प्रमाद. प्रमाद म्हणजे पाप करायची प्रवृत्ती. दारू पिणं, मांस खाणं या प्रकारची प्रवृत्ती. प्रमादो मोह आणि अज्ञान हे 3 लक्षणं आहेत तमोगुणाची. आणि याद्वारे व्यक्ती या तमोगुणाद्वारे अत्यंत घट्टपणे या जगाशी बांधला जातो. अशा प्रकारे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे 3 गुण आहेत. ज्या गुणाच्या संपर्कात आल्यावर जीव या 3 गुणांद्वारे या जगाशी बांधला जातो. आणि मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट काय आहे? या 3 गुणांना तोडणं आणि शाश्वत आनंदाचा सागर असलेल्या, आनंदाचा कुंड असलेल्या शाश्वत भगवत धामात प्रवेश करणं. आता प्रश्न असा पडेल की असं आहे का? काही माणसांकडे सत्वगुणाचा आहे, काहीकडे रजोगुणाचा आहे, काहीकडे तमोगुणाचा आहे, असं आहे का? नाही. असा कुठलाच व्यक्ती असू शक्य नाही ज्याच्याकडे फक्त रजोगुणच आहे, तमोगुण सत्व नाहीच आहे. हा, प्रधानता असेल रजोगुण, फक्त तमोगुणाचा सत्व अजिबात असेल त्याच्याकडं. इवन किती बेवडाचा दारू पिऊन पडला तर सकाळी उठून तो सत्वगुणाचा प्रभाव सकाळी असल्यामुळं एक उदबत्ती घेतो आणि देवाच्या फोटोसमोर ओवाळतो. त्याची इच्छा नाहीये, पण ॲटोमॅटिक सत्वगुण त्याकडे करून घेतोय का? सो त्याकडे थोडं सत्व आहे. ठीक आहे. किती सत्वगुण व्यक्ती म्हणला त्याला झोप येतेच. झोप हे प्रमाद, आलस, निद्रा झोपेचं हे तमोगुणाचं लक्षण आहे. आळस थोडा येतोच माणसाला, हे तमोगुणाचं लक्षण आहे. सो व्यक्ती थोडा तमोगुण असतोच. आणि कितीही आळशी म्हणला तर दारूची बाटली पिण्यासाठी थोडं काम करतोच ना. सो त्याकडे थोडा रजोगुण तर आहेच. सो व्यक्तीमध्ये सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण स्पर्धा सुरू असते. आणि हेच भगवान सांगतात की रजस्तमश्चाभिभूयो सत्वं भवति भारता सत्वं रजस्तमश्चैव तमस सत्वं रजस्तथा. कधी कधी सत्वगुण प्रभावी असतो, कधी कधी रजोगुण प्रभावी होतो आणि कधी कधी तमोगुण प्रभावी होते. स्पर्धा चालू असते. आता सत्वगुण या स्पर्धेत जिंकला, समजा व्यक्तीवर सत्वगुण वाढला तर काय लक्षण प्रकट होईल? सत्वगुण वाढल्यावर पहिलं लक्षण प्रकट होतं व्यक्तीमध्ये की त्याची सर्व द्वार जी आहेत ती ज्ञानानं प्रकाश होतात. किती द्वार आहेत आपल्याला शरीराला? 2 डोळे हे द्वार आहेत, याद्वारे आत्मा बाहेर येऊ शकतो. 2 नाकपुड्या हे पण एक द्वार आहे. तोंड हे एक द्वार आहे. 2 कान हे द्वार आहेत. सो कान, डोळे, नाक आणि तोंड प्लस गुदद्वार ज्याद्वारे आपण लघवी किंवा विष्ठा सोडतो. ती 2 पुढची आणि मागची द्वार. ही आपली शरीराची 9 द्वार आहेत. 2 डोळे, 2 कान 4 झाले, 2 नाकपुड्या 6 झाल्या, तोंड 7 झालं. आणि ज्या 2 भागाद्वारे आपण मलमूत्र, मूत्र आणि विष्ठा सोडतो ती 9 द्वार. ही 9च्या 9 द्वार ज्ञानाने प्रकाशित होतात. म्हणजे काय? आता याचा अर्थ काय नक्की? असा प्रश्न पडेल तुमच्या सारख्या श्रोत्यांच्या मनामध्ये. याचा अर्थ असा आहे की हे सगळ्या इंद्रियांची कार्य जी आहेत ती योग्य प्रकारे होतात. या सगळ्या इंद्रियांना माहिती आहे मी का कार्य करतोय. अल्टिमेटली माझ्या बघण्याचं, माझ्या ऐकण्याचं, वास घेण्याचं, बोलण्याचं आणि विष्ठा आणि मलमूत्र सोडण्याचं उद्दिष्ट काय आहे? उद्दिष्ट एकच आहे की शरीर चांगल्या प्रकारे मेंटेन करणं आणि डोळ्याद्वारे, कानाद्वारे, नाकाद्वारे आणि तोंडाद्वारे फक्त भगवंताची सेवा करणं. का तसं केल्यानंच ऍक्च्युली आपण खऱ्या प्रकारे आनंद प्राप्त करू शकू. सो आपली इंद्रिय त्या प्रकारच्या भागवत सेवेमध्ये, भगवंत सेवेमध्ये स्थित होतात. ह्याला म्हणायचं सगळे द्वार जी आहेत ती प्रकाशानं प्रकाशित झाली. समजा सत्वगुण कमी झाला, रजोगुण वाढला तर साहजिकच काय वाढेल आपल्यामध्ये प्रचंड फळाची इच्छा वाढेल. मला पैसा पाहिजे, मला संपत्ती पाहिजे, मला घर पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे. कर्मा आणि अस्मस्पृहा आणि त्यासाठी काम करायची इच्छा वाढेल आणि अत्यंत हाव वाढेल.
ही 3 लक्षणं वाढली म्हणजे काय? रजोगुण स्पर्धेमध्ये जिंकत आहे आणि तमोगुण स्पर्धेमध्ये जिंकलाय. ह्याचं काय लक्षण आहे? तर सिंपल, आपला कंटाळा वाढत चाललाय, आळस वाढत चाललाय, झोप वाढत चालली, अज्ञान वाढत चाललंय, काही करायची इच्छा नाहीये. जसं एक जनावर पडलेलं असतं तसं आपण पडायची इच्छा राहतेय. उदासीन, ते हिंदीमध्ये गाणं ना कोई उमंग है ना कोई तरंग है, मेरी जिंदगी है क्या कटी पतंग है. काहीच ते उमंग नाही, तरंग नाही. जसं एक दगड रस्त्यावर पडला असं पडला घरामध्ये, अत्यंत तमोगुणी कार्य करतो, दारू पण तसंच वर्ष पडलाय. अशा प्रकारची इच्छा निर्माण होणं म्हणजेच तमोगुणाचा प्रभाव वाढत चालला आहे. आता आपण ऐकूया, भगवंत सांगतात की व्यक्ती सत्वगुण वाढलं आणि मेला त्याची गती काय होईल. सत्वगुणात वाढल्यावरती व्यक्तीची गती ही उत्तम लोकांमध्ये, उत्तम लोक म्हणजे या स्वर्गाच्या वरतीही जनलोक, तपलोक, महारलोक आणि सत्यलोक हे 4 आकाशगंगा आहेत, जिथे अनेक ग्रह आहेत. या ग्रहांवरती साधू लोक, ऋषीमुनी लोक, मोठे मोठे विद्वान लोक राहतात. त्या ग्रहांवरती त्या आत्म्याला जायची संधी मिळते. पुढच्या जन्म उत्तम ऋषीमुनी असल्या ग्रहांवरती होतो. रजोगुणात व्यक्ती मेला तर या पृथ्वीवरती त्याला परत मनुष्य रूपात जन्मगुण परत गाढवासारखे काबाड कष्ट करायला लागतात. आणि तमोगुणामध्ये व्यक्ती मेला, त्याच्यामुळे तमोगुणाचं प्राधान्य झालं आणि तो मेला, त्याचं शरीर सोडलं तर काय गती माणसाची? त्याची गती ही मूढ योनीषु. मूढ योनी म्हणजे त्याला प्राण्याचं शरीर घ्यावं लागतं, त्याला जनावर व्हावं लागतं, झाड व्हावं लागेल, प्राणी व्हावं लागतील. का प्राणी आणि झाड हे प्रामुख्याने तमोगुणात आहेत. झाडाला कळतं की जगण्यासाठी प्रकाश पाहिजे आणि साहजिकच झाड प्रकाशाच्या दिशेने वाढतं, पण त्याला हे कळत नाही मी कापला चाललोय, त्याला काहीच कळत नाही, तो कापला जातो ऑटोमॅटिक. एक शेळी ही तमोगुणी प्राणी आहे. कसं काय? शेळीसमोर गवत टाकतात, ते गवत खात बसतं, तिला कळतच नाहीये की माझ्या बाजू शेळीला कापलंय, मला गवत घालतायत, मला आपण कसाही कापणार आहे मांसासाठी, त्या शेळीला कळतच नाही. तिला वाटतं मला आता गवत मिळालंय, मला शाश्वत गवत मिळतच राहील. म्हणजे मूढ योनी म्हणले. अशा मूढ योनीमध्ये त्यांना जन्म घ्यावा लागतो. आणि म्हणून या सेक्शनला भगवंत अशा प्रकारे संपवता सुंदर बोलून, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्तो मध्ये तिष्ठन्ति राजसो जघन्य गुणवृत्तिस्तो अध गच्छन्ति तामसो. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्तो, जे सत्वगुण आहेत ते वरती जातात, वरच्या ग्रहांवर जातात. मध्ये म्हणजे पृथ्वीवरती. मध्ये तिष्ठन्ति राजसो, जे रजोगुणा मारतात ते मध्ये थांबतात. जघन्य गुणवृत्तिस्तो अधो गच्छन्ति तामसो, जे तमोगुणात शरीर सोडतात ते खालच्या ग्रहांवर, खालच्या शरीरामध्ये, खालच्या योनीमध्ये जातात. अशा प्रकारे गुणामध्ये मेल्यावरती काय परिणाम होतो हा सेक्शन भगवंत इथं संपवतात. आता भगवंत म्हणतात, नान्यम गुणेभ्या कर्तारम यदा दृष्ट्वा न पश्यति गुणेभ्याम सपराम वेत्ती मद्भावम सदिगच्छति. जो व्यक्ती अशा प्रकारे ज्ञान घेतो गुणांबद्दल आणि तो जाणतो की गुण माझ्यावरती काम करतात, मी काम करत नाही, मी फक्त इच्छा करतोय. 5व्या अध्यायात पहिला पण ही संकल्पना, हे गुण माझ्याकडनं काम करून घेत आहेत, माझं काम फक्त इच्छा करणं. अशा प्रकारे जगाकडे पाहतो असा व्यक्ती या गुणांद्वारे कधी प्रभावित होत नाही आणि तो माझा भाव, थोडक्यात तो माझ्या भगवत धामात माझं शाश्वत कृष्ण प्रेम तो प्राप्त करतो. असा व्यक्ती जन्म मृत्यू जरा दुःखेर, या सगळ्या जन्म मृत्यू जरा आणि व्याधी ही 4 प्रमुख समस्या आहेत मानवी जीवनातल्या, त्या समस्यांनी कधी प्रभावित होत नाही. त्या समस्यांच्या वर मुक्त अमृतम अश्नुते, या समस्याच्या वर जातो, मुक्त होतो, या मुक्त होत्या समस्यापासून अमृत शाश्वत जीवन तो प्राप्त करतो, असं भगवंत सांगतात. आता हे ऐकल्यावर साहजिकच अर्जुन मला प्रश्न निर्माण झाला, इच्छा निर्माण झाली, अरे वा, जो गुणांच्या पलीकडे जाऊ शकतो तो अशा प्रकारे शाश्वत अमृतमय जीवन प्राप्त करू शकतो, मला पण तेच जीवन पाहिजे. आणि अर्जुन प्रश्न विचारतो, कैर्लिंगे स्त्री गुणान एतान अतितो भवती प्रभो कथम आचारमेतान त्रिगुणात अतिवर्तते. काय लक्षण आहे व्यक्तीचं, या 3 गुण पार केलेले आहेत, अशा व्यक्तीचं आचरण कसं आहे, असा व्यक्ती कशा प्रकारे कार्य करून 3 गुणाच्या पलीकडे जाऊ शकतो, त्यानं काय केलं पाहिजे ज्याद्वारे तो 3 गुणाच्या पलीकडे जाईल. 3 प्रश्न आहेत. गुणांच्या पलीकडे लक्षण काय आहे, त्याचं आचरण कसं आहे आणि तो कशाप्रकारे गुणांना पार करेल.
दुसरा अध्याय तुम्ही ऐकला असेल व्यवस्थित, तर त्यामध्ये अशा सेम प्रकारचा प्रश्न अर्जुन विचारला होता. स्थितप्रज्ञस्य का भाषा भवती केशवा, किम आसेत किम व्रजेत किम प्रभासित. स्थितप्रज्ञ व्यक्ती कशा प्रकारे बोलतो, कशा प्रकारे चालतो, कशा प्रकारे वागतो, त्याचं लक्षण काय आहे. सेम या अध्यायात अर्जुन त्याच प्रकारचा प्रश्न विचारतोय. उत्तर हे साधारण तसंच आहे, फक्त एकच एक्स्ट्रा ॲडिशन त्याच्यामध्ये आहे. काय म्हणतात भगवंत, की जो गुणांच्या पलीकडे आहे त्याचं लक्षण काय आहे. ठीक आहे, त्याचं लक्षण असं आहे की प्रकाशम च प्रवृत्तीम च लोभम एव च पांडवा न वेत्ती संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षती. असा व्यक्तीचं लक्षण स्थितप्रज्ञ आहे. प्रकाशम च प्रवृत्तीम च लोभम एव च पांडवा, ज्ञान असेल किंवा अज्ञान असेल किंवा कर्म असेल किंवा हाव असेल, या सगळ्याच गोष्टींमध्ये जो व्यक्ती गुणांच्या पलीकडे गेलेला आहे तो अजिबात विचलित होत नाही. काही मिळालं एक्साइट होत नाही, तर त्याला माहिती आहे गुणांच्या प्रभावामुळे मिळाले. काही निघून गेलं तर लगेच निराश होत नाही, त्याला माहिती आहे गुणांच्या प्रभावामुळे मिळाले. गुण काम करतायत हे तो पाहत असतो, त्यामुळे तो अजिबात गुणांद्वारे मोहित होत नाही, तो स्थितप्रज्ञ राहतो. त्याचं आचरण कसं असतं, असा व्यक्ती समदृष्टीने पाहतो. काय समदृष्टीने पाहतो, सुख दुःख दगड सोनं मान अपमान निंदा स्तुती मित्र शत्रू या सगळ्यांना तो समान दृष्टीने पाहतो. हे त्याचं आचरण असतं. तो मित्रावर फार आकर्षित होतो, शत्रूकडे आकर्षित होतो. सोनं बघितलं तर फार एक्साइटमेंट वाटते, किंवा दगड बघितलं तर निराशा होती, असं अजिबात नाहीये. अपमान झाला तर फार दुःख होतं, किंवा मान दिला कौतुक केलं तर फार तो चढून जातो, असंही नाहीये. सगळ्यांना तो समान दृष्टीने पाहतो. समत्वम योग उच्यते, हे योगाचं लक्षण आहे ऍक्च्युली. आणि हेच 3 गुणांच्या पलीकडे गेलेल्या व्यक्तीचं आचरण आहे. आणि आता तिसरा प्रश्नाचं उत्तर, की कसं व्यक्ती 3 गुणांच्या पलीकडे जाईल. तर भगवंत खूप सुंदर प्रकारे सांगतात की ज्या व्यक्तीला या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे जायचं आहे, ज्याला शाश्वत जीवन प्राप्त करायचं आहे, ज्याला शाश्वत आनंद प्राप्त करायचा आहे, सत्व रज तमच्या पलीकडे जायचं आहे. तर सत्व रज तम कशातही मेलो आपण तर या भौतिक जगात कुठल्या ना कुठल्या ग्रहावर जन्म घ्यावा लागेल आणि परत पृथ्वीवरती यावं लागेल. पण ज्याला भगवत धामात प्रवेश करायचा आहे, वैकुंठात प्रवेश करायचा आहे, भगवान सांगतात मांशयो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणे समतीतैतान ब्रह्मभूयाय कल्पते. मांशयो अव्यभिचारेण, अव्यभिचारी भक्ती, जो माझी अव्यभिचारी भक्ती करतो. अव्यभिचारी भक्ती म्हणजे काय, अशी भक्ती ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या भौतिक लाभाची अपेक्षा नाहीये. अशी भक्ती जी केवळ आणि केवळ भगवंताच्या प्रसन्नतेसाठी केली जाते. असं प्रेम जे भगवंतांना आनंद देण्यासाठी केलं जातं, अशी अव्यभिचारी भक्ती जी गोपींची होती, जी पांडवांची होती, जी वृंदावनातल्या गोपांची होती, जी नंदबाबांची होती, जी सुदाम्याची होती, अशा प्रकारची भक्ती जो करतो सगुणे समतीतेतान ब्रह्मभूयाय कल्पते. असा व्यक्ती गुणांच्या पलीकडे जाऊन शाश्वत ब्रह्मपद, शाश्वत ब्रह्मज्योती प्राप्त करतो. मग शाश्वत ब्रह्मज्योती प्राप्त करतो, मग भक्तीचं उद्दिष्ट ब्रह्मज्योती प्राप्त करणे हे आहे का, मुक्त होणे भक्तीचं उद्दिष्ट आहे का, नाही. भगवंत शेवटच्या श्लोकात सांगतात या अध्यायाच्या की ती जी ब्रह्मज्योती आहे ती नक्की काय आहे. ठीक आहे, ती ब्रह्मज्योती म्हणजे माझ्या शरीराचा प्रकाश आहे. ती ब्रह्मज्योती माझ्या शरीराभोवती गुंफली गेली आहे. त्या ब्रह्मज्योतीचा मी जो आहे फाउंडेशन आहे, त्याचा मी पाया आहे. माझ्याभोवती ब्रह्मज्योती आहे. सो ब्रह्मभूयाय कल्पतेचा अर्थ तो ब्रह्मज्योती विलीन होऊन बसत नाही, तो माझ्या शाश्वत भगवत धामात येतो आणि माझ्याबरोबर शाश्वत अगणित सुखाचं अगणित आनंदाचं आदान प्रदान करतो. सो आपलं खरोखर गुणाच्या पलीकडे जायचं असेल तर उत्तर एकच आहे, अव्यभिचारी भक्ती. जी कलियुगात कशी करायची, त्या कलियुगामध्ये केवळ आपण रोजच्या रोज हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करून आपण ती भक्ती सहजगत्या करून सहजगत्या शाश्वत भगवत धामात प्रवेश करू शकतो. हरे कृष्णा. इथं आपला 14वा अध्याय संपतो.